ग्रामसेवक आपल्या सर्वांना माहित आहे का प्रत्येक पंचायतीमध्ये एक ग्रामसेवक असतो. तो ग्रामपंचायतीचा नोकर म्हणून नाही तर काय म्हणून काम बघतो, चटणीस म्हणून काम बघतो, सचिव म्हणून काम बघत असतो. ग्रामपंचायतीला असणारे सर्व कागदपत्रांचा हिशोब, पैशांचा हिशोब म्हणा, योजनांची माहिती देणे हे कोणाचं काम आहे? ग्रामसेवकाचं काम आहे. आता ग्रामसेवकाच्या बाबतीत जर आपल्याला बघितलं जर दृष्ट्या तर तो काय आहे, तो शासकीय दृष्ट्या ग्रामसेवक असतो. सरकारी एक माणूस असतो तो, जो जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत्या, पंचायत समितीच्या अखत्यारीत्या खाली काय करत असतो? काम करत असतो. त्याला आपण ग्रामसेवक असं म्हणतो. त्याची निवड कशी केली जाते? तर ग्रामपंचायतीसाठी त्याचे एक काय असते की शासकीय भरती निघते आणि शासकीय भरतीद्वारे ग्रामसेवकाचे काय केले जाते? निवड केली जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी काय असतं? एक ग्रामसेवकाची निवडणूक किंवा नेमणूक केली जाते. आता ग्रामपंचायतीचं विसर्जन थोडक्यात समजून घ्या. ग्रामपंचायतीचं विसर्जन कसं केलं जातं? तर काय केलं जातं? तर अधिनियम जो मुंबई अधिनियम आहे, मुंबई अधिनियमाच्या कलमाच्या जो मुंबई अधिनियम आहे 1958चा, त्याचा कलम कोणतं? कलम 1945 नुसार काय केलं? मुदतीपूर्वी ग्रामपंचायतीचं काय केलं जातं? विसर्जन केलं. कोणत्या कलमानुसार? 145च्या कलमानुसार. कलम 145. तर या 145च्या कलमानुसार काय केलं जातं? ग्रामपंचायतीचं विसर्जन केलं जातं खालील अधिकारावरून, म्हणजे राज्य शासन त्याचं विसर्जन करतं. काय आहे? कोणत्या कलमानुसार? तर 145व्या कलमानुसार केलं. का मग केलं जातं? जेव्हा ग्रामपंचायत अधिकारांचा काय करते? दुरुपयोग करते. काय करते? अधिकारांचा दुरुपयोग जेव्हा ग्रामपंचायत करते तेव्हा या कलमाचा वापर करून काय केलं जातं? ग्रामपंचायतीचं विसर्जन केलं. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय? कर्तव्यात शिथिलता. एखादी ग्रामपंचायतीचं कर्तव्य पार पाडताना खूप वेळ लावते, खूप म्हणजे त्यावेळेस ते कर्तव्य पार पाडणं जो राहत नाही इतका वेळ लावते, त्यावेळेस या ग्रामपंचायतीचं काय केलं गेलं जातं? 145 कलमानुसार विसर्जन केलं जातं. केव्हा? जेव्हा कर्तव्यामध्ये शिथिलता आणली जाते तेव्हा. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची काय? दप्तर दिरंगाई. दप्तर दिरंगाई म्हणजे काय? तर ग्रामसेवक काय करतो? एखाद्या वेळेस जे दप्तर त्याला भरायचं असतं, जे दप्तर योग्य वेळी भरायचं असतं, ते दप्तर दिरंगाई होते. दप्तर तो भरत नसतो, अनेक महत्वाची माहिती लिहित नसते, त्याला काय म्हटलं जातं? तर दप्तर दिरंगाई म्हटलं जाते. ज्यावेळेस अशा ग्रामपंचायतीमध्ये अशा घटना सापडतात त्यावेळेस काय केलं जातं? ग्रामपंचायतीचं काय केलं जातं? विसर्जन केलं जातं. कशामुळे? तर दप्तर दिरंगाईमुळे विसर्जन केलं जातं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची काय? भ्रष्टाचार. भ्रष्टाचार म्हणजे काय? एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये एखादी योजना आली, ती सरपंच ग्रामसेवक यांनी मिळून जर खाली भ्रष्टाचार जर केला तर अशा वेळेस पण काय केलं जातं? ग्रामपंचायतीचं काय केलं जातं? विसर्जन केलं जातं. तर या काय महत्वाच्या गोष्टी आहेत काय? अधिकारांचा दुरुपयोग, कर्तव्यात शिथिलता किंवा दप्तर दिरंगाई किंवा भ्रष्टाचार, या काय महत्वाच्या गोष्टी आहेत. यांचं जर काही गडबड जर आढळली किंवा त्यांच्यात जर कामचुकारपणा आढळला तर ग्रामपंचायतीचं काय केलं जातं? विसर्जन केलं जातं. त्यानंतर आपल्याला हे पण माहित असलं पाहिजे की भारतनेट भारतामध्ये काय कार्यक्रम राबवला आहे? किती कोटीची तरतूद केली भारतनेट कार्यक्रमासाठी? तर 600 कोटीची तरतूद केली. किती? 600 कोटीची तरतूद केली आहे भारतनेट कार्यक्रम राबवण्यासाठी. काय आहे भारतनेट कार्यक्रम मध्ये? काय 600 कोटीची तरतूद केली आहे. आता याच्यामध्ये काय सांगलंय का जे भारतनेट द्वारा जो कार्यक्रम आहे किंवा जी योजना आहे काय? फायबर टू द होम म्हणजे काय? फायबर टू द होम हा एक कार्यक्रम राबवला आहे भारतनेट या कार्यक्रमाद्वारे. याच्यात काय केलं गेलंय? वर्षभरातील ज्या 1,00,000 ग्रामपंचायती आहेत, वर्षभरात 1,00,000 ग्रामपंचायतीला एकमेकांना जोडणे, परस्परांशी जोडणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. काय भारतनेट कार्यक्रमाचा? काय एक वर्षात 1,00,000 ग्रामपंचायतींना जोडणे हा या भारतनेट कार्यक्रमाचा उद्देश आहे. एका वर्षात किती ग्रामपंचायत? 1,00,000 ग्रामपंचायतीला जोडणे, त्यासाठी किती तरतूद केलेली आहे? तर 600 कोटींची तरतूद केलेली आहे. नंतर आता आपण ग्रामसभा समजून घेऊ. ग्रामसभा म्हणजे काय? आता ग्रामसभा याबद्दल आपण बोलत असताना ग्रामसभेबद्दल बऱ्याच जणांना माहिती असते का ज्या आदिवासी क्षेत्र आहे किंवा जिथं अनुसूचित क्षेत्र आहे तिथं ग्रामसभा पण भरवली जाते आणि जिथं जनरल कॅटेगरीचे लोक असतात तिथं पण ग्रामसभा भरवली जाते. आता ग्रामसभेमध्ये दोन प्रकार पडतात. एक लक्षात घ्या, जे आदिवासी अनुसूचित क्षेत्र आहे तिथं कोणती ग्रामसभा येते? तर पैशानुसार ग्रामसभा येते. जी जनरल कॅटेगरीची ग्रामसभा आहे याच्यात आणि जी पैशानुसार ग्रामसभा येते याच्यात खूप म्हणजे खूप फरक असतो. जी जनरल कॅटेगरीची ग्रामसभा आहे आता ती थोडक्यात समजून घ्या. जनरल कॅटेगरीची ग्रामसभा म्हणजे काय? का ग्रामसभा हा विषय कशा आहे? तर ग्रामीण पातळीवरती आहे, बरोबर. जिथं ग्रामपंचायत आहे तिथं काय केली जाते? ग्रामसभा भरवली जाते. वर्षातून किती ग्रामसभा भरवल्या जातात? 6 ग्रामसभा भरवल्या जातात आणि 6 ग्रामसभेमध्ये लोकांना त्यांचे निर्णय घेण्याचे त्यांना अधिकार असतात आणि याला एक जोडी कोणती कार्यकारी ग्रामसभा म्हणून कोणती आहे? तर ग्रामपंचायत ही कार्यकारी ग्रामसभाची
कार्यकारी सभा म्हणून ओळखली जाते. ग्रामसभा जे निर्णय घेतले जातात तिला काय करावं लागतं, ग्रामपंचायतीला नोंदणी करून ठेवावं लागतं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करावी लागते. इथपर्यंत आपल्याला सर्वांना माहित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, ग्रामसभा ही काय करते, तर ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायतीवरती काय करते, अतिशय महत्वाचा मुद्दा मांडते. आता ग्रामसभेचा कोरम म्हणजे काय? आता हे लक्षात घ्या, ग्रामसभेचा कोरम म्हणजे काय, तर गावातील मतदार यादीतील एकूण मतदारसंख्येच्या 15% असली पाहिजे लोकसंख्या. किती? गावात मतदार यादीतील जी लोकसंख्या आहे तिचे कमीत कमी हा ग्रामसभा घेण्यासाठी किंवा ग्रामसभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी किती लोकसंख्या असली पाहिजे? कमीत कमी 15% तरी लोकसंख्या असली पाहिजे. गावातील मतदार यादीच्या लोकसंख्येनुसार 15% तरी लोकसंख्या असली पाहिजे. तर ग्रामसभेचं काय असतं, कोरम पूर्ण होत असतं. त्याद्वारेच ग्रामसभा घेतली जाते. जर 15% जरी लोकसंख्या जरी नसली तरी ग्रामसभा काय घेता येऊ शकत नाही. समजलं आता. आता आपण अजून एक ग्रामसभा समजून घेऊ. पण ही ग्रामसभा कोणती आहे? पैसा अंतर्गत सभा आहे. यात आपण जी समजली ती कोणती आहे, तर जनरल कॅटेगरी, जिथं सर्वसाधारण लोक असतात ते ग्रामसभेबाबत समजून घेतलं. आता आपण कोणती ग्रामसभा समजून घेणार आहोत, तर पैसा. आता लक्षात घ्या का, जिथं भारतीय राज्यघटनेचा जो कलम किती आहे, कलम म्हणजे भारतीय राज्यघटनेचा भाग 10 आहे. हा 10 कशा संदर्भात आहे, तर हा भाग 10 कशा संदर्भात आहे, तर अनुसूचित क्षेत्रा संदर्भात आहे. अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय, का जे राष्ट्रपती किंवा राज्यपाल भारतातील एखाद्या ठिकाणाला काय करू शकतात, अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात किंवा अघोषित करू शकतात. एखाद्या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी संख्या आहे त्या प्रदेशाला काय करू शकतात, भारतीय राज्यघटनेच्या कलम 10 नुसार अनुसूचित क्षेत्र घोषित करू शकतात. कोण करू शकतात हे अनुसूचित क्षेत्र, तर भारतीय राज्यघटनेनुसार हे राष्ट्रपती किंवा महाराष्ट्र राज्यांमध्ये कोण करू शकतं, राज्यपाल करू शकतात.